नमस्कार. आज आपण आहोत वरोरा नगर परिषद इथे आणि खरं तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागल्या आहेत आणि त्याच्या प्रचाराचा धुमाकूळ रणधुमाळी सुरू झालेली आहे. आणि आज या निवडणुकीत वरोरा निवडणुकीच्या भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत उमेदवार राजूरकर मॅडम आपल्यासोबत आहेत. आणि आज खास मुलाखतीत काही अशा इथल्या नागरिकांच्या समस्या असतील किंवा त्यांच्या विकासात्मक पायंडा आपण आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं लोकराज्य TVच्या माध्यमातून काम करणार आहोत. मॅडम नमस्कार. खरं तर काय सांगाल, कारण आता अगदी प्रचार जोमात सुरू झालेला आहे आणि 2 तारखेला निवडणूक देखील आहे. काय नेमकं वातावरण आहे, इथल्या मतदारांचा कौल असेल किंवा इथल्या समस्या काय असेल आणि आपण कुठल्या एकंदरीत विकासाचा पायंडा घेऊन आपण मैदानात आहात? मी एक शिक्षिका होती इथे हिरालालमध्ये. त्याच्याने जो शिक्षणाचा पाया आहे तो मला एक तर मुलांमध्ये रुजवायचा आहे आणि मजबूत करायचा आहे. त्याच्यासाठी नगर परिषदच्या ज्या शाळा आहे, ज्या मोडीत काढल्या आहेत, त्यांना मला एक व्यवस्थित दिशा द्यायची आहे. दुसरं की आता मी इतकं पूर्ण वरोऱ्यामध्ये फिरली तर मला तिथे म्हणजे रस्त्यांचं, पाण्याची समस्या, आरोग्याची मुख्य समस्या आणि त्यासोबतच लोकांमध्ये जो कल आहे की आजपर्यंत जे लोक आहे ते काम करत नाही, पण त्यांना माझ्यावर विश्वास आहे. कारण मी एक शिक्षिका होती तर प्रत्येक गल्लोगल्लीमध्ये 10-20 किंवा 50 तरी पोरं सापडतात आणि ते म्हणतात की जर आमच्या मॅडम आल्या तर खरंच एक नवीन दिशा त्यांना पाहायला मिळेल. आणि माझं जे कार्य आहे ते फक्त शाळेपुरतंच सीमित राहिलं नाही आहे. मी समाजामध्ये आणि बाकीही सर्वच म्हणजे फक्त माझा समाज माझ्याशी जवळीक नाही आहे, बल्कि म्हणजे जास्तीत जास्त समाज माझ्याकडून जुळून आहे आणि सर्व समाजाच्या लोकांना, स्तरांना माझं जे व्यक्तिमत्व आहे की मी हे सर्व काम जिद्दीने करू शकते आणि चांगल्या रीती करू शकते. वरोरा विधानसभा क्षेत्राचे खरं तर आमदार भारतीय जनता पक्षाचे युवा करण देवतळे साहेब आहेत आणि याचा एकंदरीत आपल्याला फायदा होणार आहे का, किंवा काय वाटतं? आता प्रचाराचा वेग वाढलेला आहे. इथे औद्योगिकदृष्ट्या शहर म्हणून ओळखलं जातं आणि इथे प्रदूषणाचा देखील मोठा जो आहे प्रश्न उद्भवल्याचं आम्ही इथल्या मतदार किंवा नागरिकांकडून ऐकतो आहोत. मग अशा वेळेस आपल्याकडनं काय उपाययोजना होणार? आम्ही उद्योगधंद्याशीच निगडीत आहोत आणि इथे क्रीडा संकुलमध्ये आम्ही 2 वर्ष आधी रोजगारांसाठी एक शिबिर भरवलं होतं, जिथे लघु उद्योग होते आणि मोठे उद्योग पण होते की त्यांना ट्रेनिंग देण्यात आलं होतं. इथे चिनोरा इथे पण आम्ही बचत गटच्या लोकांना ट्रेनिंग दिले होते की त्यांनी आपला स्वतःचा व्यवसाय करावा. पण एक अडचण अशी आहे की प्रत्येकांना आता इन्स्टंट पाहिजे, तर थोडंसं संयम आणि सहनशीलता असेल त्या बचत गटाच्या लोकांना किंवा ज्यांना उद्योग करायचा आहे त्यांना योग्य मार्गदर्शन जर पाहिजे नसेल तर आम्ही देऊ, पण त्यांना थोडं सहनशील आणि संयम ठेवावं लागेल. कारण उद्योग जे आहे ते एकदमच मोठा होत नाही, त्याला थोडं वेळ लागते आणि जे काही त्यांनी तयार केलेला माल जर असेल तर त्याला मार्केटिंगची व्यवस्था पण आम्ही करण्याचा प्रयत्न करू. आणि तसेच करण देवतळे साहेब जे आता BJPचे आमदार आहे, लाडके आमदार आहे आणि युवा आहे, तर त्यांच्याकडून बरीचशी आपल्याला प्रेरणा मिळते. त्यांचे नवीन विचार, नवीन दिशा आणि माझे विचार आणि त्यांचे विचार ह्या प्रगतीच्या मार्गावर वरोऱ्याला नेण्याचे कार्य करेल आणि एक नवीन दिशा या वरोऱ्याला मिळेल. नक्कीच एकंदरीत इथे जे मूलभूत समस्या असतील किंवा पाण्याचे असतील किंवा रस्ते असतील किंवा जसं आपण सुरुवातीला शिक्षणासंदर्भात देखील सांगितलं, खरं तर रोजगार किंवा महिला, आता आपण इथे महिला आरक्षण नगराध्यक्ष पदाच्या आपण उमेदवार आहात. मग महिलांना सक्षमी करण्यासाठी किंवा त्यांच्या स्वतः रोजगार निर्मिती करण्यासाठी किंवा अशा अनेक ज्या मूलभूत ज्या सोयी आहेत ज्याकरिता आपण जाहीरनामा घोषित करतो किंवा प्रचारादरम्यान आपण आश्वासनं देतो, ते पूर्ण व्हावे असे मतदारांचे देखील आहे. मात्र आता मूळ समस्या आपण आपण जेव्हा प्रचार करतात तेव्हा कुठल्या समस्या मूळ जाणवतात किंवा लोकांच्या काय मागण्या आपल्याकडे आहेत की ताई आपण नगराध्यक्ष झाल्यानंतर आम्हाला कुठल्या गरजा असतील, जे प्रश्न आहेत ते आपल्या पुढे येतात?
सगळ्यात पहिले तर त्यांची समस्या पाण्याचीच आहे की आम्हाला गोड पाणी आणि खारं पाणी मिळत नाही किंवा कुठे कुठे पाण्याची लाईनच नाही आहे किंवा पाण्याचं त्यांच्याजवळ पुरवठाच नाही आहे. म्हणजे ते स्वतः इकडे बाहेर जाऊन करतात आणि त्याच्यासाठी ATM म्हणजे आपलं जे पाण्याचं आहे ते केंद्र सुरू करायला पाहिजे. तिथे त्यांनी आम्हाला जागा पण दाखवलेल्या आहे की या ठिकाणी जर पाण्याचे तुम्ही ATM सुरू कराल तर जास्त चांगलं होईल. दुसरं आहे की आपल्या इथे बराचसा कचरा म्हणजे प्लास्टिक वगैरेचं इकडे आहे, तर प्लास्टिक निर्मूलन करायला पाहिजे एन्व्हायरमेंटच्या दृष्टीने. आणि ते कार्य म्हणजे मला असं वाटतं की मी खूप काही करायला पाहिजे असं मी म्हणू शकते, पण प्रत्यक्षात कसं असतं की मला जास्ती करण्यामध्ये विश्वास आहे, बोलण्यामध्ये नसून. कारण बोलू तर आपण बरंच शकतो पण करू नाही शकत. तर मला करणी आणि कथनी अलग नाही करायची आहे. मला करणी करायची आहे, कथनी नाही करायची. असं मतदाराचं विनंती आहे नम्र माझी की जर आपल्याला होऱ्याचा सर्वांगीण विकास पाहिजे नसेल सगळ्याच दृष्टीने तर त्यांनी मला अमूल्य मत नक्कीच द्यावे आणि मला विजयी करावे आणि मग माझे कार्य जे आहे ही माझी पावती राहणार आहे. नक्कीच ह्या होत्या माया रमेशराव राजूरकर मॅडम. खरं तर शांत संयमी आणि त्यांनी सुरुवातीलाच सांगितलं की शिक्षण, विद्यार्थी हा त्यांचा आवडता विषय असला तरी इथलं पर्यावरण, रोजगार, महिलांची म्हणजे महिलांना रोजगार असेल, त्यांची शक्ती वाढवण्यासाठी, त्यांचं पाठबळ वाढवण्यासाठी जी केंद्रामध्ये सत्ता आहे, जी राज्यामध्ये सत्ता आहे ती इथे पण समजा मिळाली तर त्या नक्कीच विकासाला गती देण्यासाठी त्या पुढे कार्य करतील. मात्र विरोधक जे आहेत त्या माझ्या रेसमध्ये नाही, मी त्यात बोलणार नाही. त्यांची ती प्रतिष्ठा असणार आहे आणि तो त्यांचा भाग असणार आहे. मला निवडून दिल्यानंतर मी मात्र नक्की विकास करेल असा त्यांचा एकंदरीत सत्यवचनी जो त्यांचे प्रश्नांची उत्तरं ती सडेतोड होती. लोकराज्य TV चॅनल प्रत्येक प्रभागामध्ये जाते, प्रत्येक प्रभागामधल्या नागरिकांशी चर्चा करते, तिथल्या समस्या जाणून घेत त्या नेत्यांकडे जाऊन त्यांची उकल काढण्याचा प्रयत्न करतात. खरं तर ज्या मूलभूत प्रश्न अजूनही सुटतील का किंवा मुळात वरोरा शहराचे काय प्रश्न असा निवडणुकीचा रणसंग्राम देखील लोकराज्य TV न्यूज करते आहे. आणि हा संपूर्ण प्रचार, संपूर्ण जाहीरनामा, विकासाचे मुद्दे समस्त नागरिकांना पोहोचण्याचं काम लोकराज्य TV न्यूज करते आहे.